श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. उद्या आहे रामनवमी म्हणजेच प्रभू श्रीराम यांचा वाढदिवस. आपण उद्या 12 वाजता दुपारी हा वाढदिवस साजरा करत असतो. चला तर मग या निमित्ताने आपण त्यांची कथा इथे ऐकणार आहोत. मी तुम्हाला कथेबद्दल थोडीफार माहिती देणार आहे. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे, समजून घ्या, चुकलं तर माफी असावी. चला तर मग सुरू करूया. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर दुर्जनांचे पापे वाढतात किंवा दुर्जनांची संख्या वाढते तेव्हा तेव्हा आपले देव अवतार घेतात असे म्हटलं जातं. पुराणांमध्ये सांगितलं आहे की 10 अवतार आहेत आपल्या श्री विष्णूंचे. त्यापैकी 10 अवतार म्हणजे काय तर 10 अवतार आहेत. तर त्या 10 अवतारापैकी 9वा अवतार म्हणजे आपले प्रभू श्रीराम आहेत. रामायण हे महर्षी वाल्मिकींनी लिहिलेले आपल्या प्रभू श्रीरामांवर आधारित असलेले हा ग्रंथ आहे असं म्हटलं जातं. पुराणांमध्ये वाल्मिकींचं खूप काही महत्त्व इथे सांगितले आहे. त्यांनीच हे रामायण हे ग्रंथ त्यांनी रामांच्या आयुष्यावर म्हणजेच रामांच्या जीवनावर आधारित त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याचे पराक्रमी राजा म्हणजेच राजा दशरथ यांना 3 त्यांच्या बायका होत्या, म्हणजे आपल्या कौशल्या, कैकेयी आणि सुमित्रा. त्यांना मुलं नव्हती म्हटल्यानंतर ते खूप काळजीत असायचे. आपल्या गुरूंच्या सूचनेप्रमाणे म्हणजे त्यांच्या गुरूंच्या सूचनेप्रमाणे त्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ घ्यायचं ठरवलं होतं त्यावेळी. त्यामुळे त्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ ठेवलं. त्यामध्ये अग्निदेव प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर अग्निदेवांनी कैकेयी, कौशल्या आणि सुमित्रा या तिघींना एक एक फळ द्यायचं ठरवलं. मग ते फळं एका ठिकाणी ठेवलेली होती. मग कैकेयी जरा आपल्या राजांच्या आवडत्या बायको होती, त्यामुळे त्यांनी ते न भिता पटकन मोठं फळ त्यातून उचलून घेतलं आणि उरलेली 2 फळे होती ती कौशल्या आणि सुमित्रा देवींनी घेतली. त्यानंतर कैकेयी देवी फळ खात असताना त्यांच्या हातून कावळ्याने फळ पळवून नेलं आणि त्यातूनच ते पळवून नेलेलं फळ ज्यांनी खाल्लं म्हणजे ते त्यांच्या पोटी हनुमानजींचा जन्म झाला असं देखील म्हटलं जातं. हे सगळं घडेपर्यंत कौशल्या देवींनी आपले फळ पूर्णपणे संपवले होते आणि सुमित्रा देवींचे फळ अजून खायचे राहिले होते. मग त्यांनी मोठ्या मनाने कैकेयी देवींना आपले अर्धे फळ दिले असं म्हटलं जातं. देवाच्या कृपेने तिन्ही राण्यांना पुत्र म्हणजे गर्भवती झाल्या आणि सगळ्यात मोठ्या कौशल्या देवींना पहिल्यांदा राहिल्यामुळे सगळ्यात मोठा पुत्र त्यांना झाला. त्यांचंच नाव श्रीराम ठेवलं. नंतर कैकेयींना एक पुत्र झाला, त्यांचं नाव भरत ठेवलं आणि सुमित्रा देवींना जुळे राहिले होते, त्या दोघांची नावे शत्रुघ्न आणि लक्ष्मण आणि शत्रुघ्न असं ठेवलं होतं. यात असं म्हटलं जातं की कौशल्या देवींनी पूर्ण फळ खाल्ल्यामुळे त्यांना श्रीरामांसारखे वैभवी आणि क्षत्रिय पुत्र झाले असं म्हटलं जातं. आणि कैकेयी देवींच्या मनामध्ये लोभ होता, त्यामुळे त्यांना एकच पुत्र झाले. पण सुमित्रा देवींनी आपल्या उदारपणा दाखवला, त्यामुळे त्यांना अर्ध फळ खाऊन देखील त्यांना 2 पुत्र जन्माला. आणि 4ही भावंडांमध्ये म्हणजे जे श्रीराम, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न ह्या 4ही भावांमध्ये खूप प्रेम होतं आणि त्यांच्यात प्रेम असं होतं की राम, लक्ष्मण आणि भरत, शत्रुघ्न असं त्यांचं दोघांच्या जोड्या होत्या. त्यांचं खूप प्रेम होतं एकमेकांवरती. आणि श्रीराम हे आपले भगवान विष्णूंचे अवतार होते, त्यामुळे ते साक्षात देवाचा अवतार होता. त्यामुळे त्यांनी राक्षसांचे संहार केले आणि नंतर रावणासारख्या दुष्ट राक्षसांना विनाश केला त्यांनी. त्यामुळे चैत्र महिन्याच्या शुल्क पक्षातील नवमीला श्रीरामांचा अयोध्येत जन्म झाला होता. त्यामुळे या दिवशी श्रीरामनवमी म्हणजेच श्रीरामांचा वाढदिवस आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो. रामांचा जन्मदिवस म्हणजे रामनवमी. रामांनी रावणांचा वध केला तो म्हणजे दसरा आणि राम जेव्हा वनवासातून अयोध्येत परत आले ती म्हणजे आपली दिवाळी आणि रामांचा अभिषेक झाला तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. असे रामांच्या आयुष्यातले सर्वात महत्त्वाचे क्षण आपण साजरे करतो.
इतका त्यांचा भारतीय संस्कृतीवर आणि लोकांवर पगडा होता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटू अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.